मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या आणि वसू या दोघीही आता त्या वाड्यामध्ये एंट्री करतात। तर तेथे असणारे घरातील सर्वजण दोघींकडे आश्चर्याने पाहू लागतात, कारण आता त्या दोघीही खूपच चिडलेल्या असतात आणि तेथे येत असतात। तेव्हा आता बाकी सर्वजण खूप घाबरलेली असतात की रम्या आता इथे काहीतरी तमाशा करणारच। तेव्हा पार्थ आणि नंदिनी जवळ येत रम्या आता खूपच रागात त्यांच्याकडे पाहत असते। ते पाहून आता नंदिनीला अधिकच टेन्शन येतं, तर पार्थच्या तळपायाची आगच मस्तकात जाते। तेव्हा रम्या आता लगेच नंदिनीला चाकू दाखवते। त्यावेळी आता सर्वजण खूप घाबरतात की आता ही कुणाला काही करते की काय, कारण रम्याचा राग सर्वांनीच आता खूप जवळून पाहिलेला असतो। पार्थ आणि नंदिनी एकमेकांकडे खूपच घाबरून पाहतात, तर नंदिनीला आश्चर्याचा धक्काच बसतो की हिने हा चाकू का आणला असेल। त्यानंतर आता सुरी फेक रम्या असं पार्थ आता रम्याचा हात पकडतच तिला म्हणतो। तेव्हा आता ती म्हणते, पार्थ माझा हात सोड। तर आता पार्थ हा खूपच चिडलेला असतो। तेथे असणारे सर्वजण हा आता रम्याचा तमाशा पाहू लागतात। रम्या आता खूप मोठ्या मोठ्याने म्हणत असते की प्लीज पार्थ सोड माझा हात। मग त्यानंतर पार्थ म्हणतो, रम्या तू स्वतःला काही करून घेणार नाहीयेस। पार्थच्या आता तळपायाची आग मस्तकात जाते। मग आता तो रागातच म्हणतो, माय सायलन्स इज नॉट माय विकनेस। तेव्हा तो आता रागातच म्हणतो, माझ्या शांतपणाला माझा दुबळेपणा अजिबात तू समजायचं नाहीस। तेव्हा रम्या जरा घाबरते। तेव्हा ती आता रागातच म्हणते, तू काहीही बोलला तरी मी ही सुरी नाही फेकणार। मग आता नंदिनी म्हणते, रम्या प्लीज पार्थ सांगतायत ना सुरी फेक म्हणून, तर फेक की आता। पुढे आता ती रागातच म्हणते, मी सुरी टाकणारच नाहीये। जर मी सुरी टाकली तर तुम्ही केक तरी कसा कापणार, म्हणून ती एक वेगळाच धक्का सर्वांना देते। त्यावेळी आता रम्या आणि वसू या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात। त्यावेळी सर्वांना आता आश्चर्याचा धक्का बसतो, केक कापणं वगैरे म्हणजे काय। त्यावेळी वेटरला आता ती म्हणते की दादा आता यांच्या हातातले ते ग्लास घ्या बरं। मग आता ते ग्लास वेटर घेतो। त्यावेळी तुम्ही जाऊन एक छान असा टेबल घेऊन या असं रम्या म्हणते। मग आता ते नोकर लगेच तेथे टेबल घेऊन येतात। रम्याचं हे वागणं कुणाला काही कळत नसतं। त्यावेळी रम्या हसतच म्हणते, सॉरी मी जरा ड्रामा क्वीन आहे ना, त्यामुळे माझं जरा ड्रामा करणं सुरू होतं, बाकी काहीच नाही। आता घरातील कुणाला विश्वासच बसत नाही की रम्या एवढं चांगली वागतीये। त्यानंतर रम्या आता म्हणते की माझं चुकलं पार्थ, इथून पुढे मी कोणतीही नाटकं करणार अजिबात नाहीये। जे काही असेल ना ते अगदी मनापासनं असेल, आणि आता मी तुमचं लग्न अगदी मनापासनं मान्य केलंय। हे ऐकताच नंदिनी पार्थ एकमेकांकडे पाहतच राहतात। तर आता जीवा आणि काव्याला खात्रीच नसते की खरंच असं ही करेल का। तेथे असणारे ते नोकर आता टेबल घेऊन येतात। मग आता आई दे ना माझ्याकडे असं म्हणून ती आता बॉक्समधून केक काढते आणि म्हणते की हे पहा तुमच्यासाठी हा केक मी आणलाय। त्याच्यावर आता अभिनंदन नंदिनी आणि पार्थ असं लिहिलेलं असतं। त्याच वेळी आता पार्थ आता त्या केककडे पाहतच राहतो आणि तिला विचारतो, काय ग हे जे काही तू करतीयस ते सगळं खरं आहे का। मग रम्या म्हणते, हो पार्थ हे सगळं खरं आहे। तू तर म्हणाला होतास ना प्रेम माणसाला जगायला शिकवतं, तर असंच आहे। अरे तुझ्या प्रेमाने मला जगायला शिकवलंय। त्यावेळी आता पार्थ सगळ्यांकडे पाहतच राहतो। तेव्हा काव्या आणि आरूला तर मोठा धक्काच बसतो, कारण त्यांना याबद्दल काहीच माहीत नसतं। त्या जरा आता आश्चर्यानेच रम्याकडे पाहत असतात। पुढे आता शारदा आणि मानिनी या दोघीही एकमेकींकडे पाहत असतात, कारण त्यांना आता रम्या आणि वसू आल्यामुळे शॉक बसलेला असतो। काही वेळाने रम्या म्हणते, मला जाणीव झाली आहे पार्थ अरे तुझ्या प्रेमाची, कारण तूच मला समजवलं आणि म्हणून माझे डोळे उघडले। आणि प्रेम असं म्हणता येतं जेव्हा ते दोन्हीही बाजूंनी असतं ना तेव्हा, कारण आपल्यामध्ये जे काही होतं ना पार्थ ते माझ्या बाजूने होतं, पण तुझ्यासाठी फक्त आणि फक्त मात्र मैत्रीच होती। पण आता ठीक आहे, मैत्रीत सुद्धा प्रेम असतंच ना, आणि तेच प्रेम मला पुरेसा आहे असं म्हणून आता ती पार्थला सर्व गैरसमज दूर करायला सांगते। हे सगळं मला जाणवलं आणि मी लगेच बॅग भरली आणि इथे आले तुमच्या दोघांचं लग्न सेलिब्रेट करण्यासाठी, आणि आफ्टर ऑल तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनला आहात। तुमच्या दोघांची जोडी एकमेकांबरोबर खूप छान दिसते असं पार्थ नंदिनीला कमेंट पास करत ती म्हणते। तेव्हा आता पार्थ आणि नंदिनी दोघेही खूपच खुश होतात।
मग आता त्यानंतर ती म्हणते तुमच्या दोघांमध्ये येऊन मला आपल्या तिघांची लाईफ स्पॉईल करायचीच नव्हती. त्यानंतर रम्या म्हणते आत्तापर्यंत मी जो काही वेडेपणा केला ना, मला माफ कर नंदिनी आणि पार्थ, तुम्ही दोघेही मिळून. म्हणून ती कान धरून आता दोघांचीही माफी मागते. त्यानंतर आता नंदिनी म्हणते रम्या इट्स ओके, खरं सांगू तर मला तुझा राग वगैरे काहीच आला नव्हता, त्यामुळे असं सॉरी म्हणू नको. तेव्हा आता काव्या ही खूपच रागात रम्याकडे पाहत असते. त्याचवेळी आता पार्थ म्हणतो मला तुमच्या दोघींनाही थँक्यू म्हणायचे, वसू आत्या तुला सुद्धा, कारण जे झालं ते सगळं विसरून तुम्ही लग्नाला आलात. आता कुठे माझ्या जीवात जीव आलाय. तेव्हा वसू आता त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर आता पार्थ म्हणतो एक गोष्ट मात्र बरी झाली, विचार ना कोणती, असं रम्याला तो म्हणतो. रम्या विचारते कोणती रे? त्यावेळी तुझ्या हातची रोज सिनेमन कॉफी मला प्यायला मिळणार. मग आता रम्या म्हणते नाही हा, आता अजिबात हे डिपार्टमेंट माझं नसणार, आता ही जबाबदारी फक्त आणि फक्त नंदिनीची असणार. नंदिनी आजपासून तुझं हे डिपार्टमेंट. तेव्हा नंदिनी म्हणते की हो चालेल. त्यानंतर सर्वजण आता हसू लागतात. तेव्हा मात्र आता वसू सर्वांची हात जोडून अगोदर माफी मागते आणि म्हणते खरंच मला माफ करा, आमची खूप मोठी चूक झाली, आमचं चुकलं. तुमच्या मनामध्ये अजूनही संशय असेल ना, पण मी खरं सांगतेय, कारण रम्या जे काही बोलतीये ना ते अगदी खरं बोलतीये. तेव्हा शारदाला अजूनही या गोष्टीवर विश्वासच नसतो. मग आता इकडे काव्या हळूच जीवाकडे पाहते, तर जीवा तिला इशारा करून नंतर सगळं काही सांगतो मी असं म्हणतो. काही वेळाने आता रम्या म्हणते प्लीज मला माफ करा, मी सगळं विसरून तुमच्या आनंदात सहभागी व्हायला तयार आहे. त्यानंतर वसू आता मानिनीकडे जाते आणि तिला म्हणते की मानिनी आमच्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. अगं पण मला फक्त माझी मुलगी सुखी झालेली पाहायचं होतं. मी रम्याला खूप समजवलं आणि तिने ते समजून सुद्धा घेतलं, पण तिने आता आपण होऊन हे लग्न स्वीकारले आणि माझं सुद्धा त्याच्यातच सुख आहे, बाकी काहीच नाही. मला काय वाटतं माहितीये का नंदिनी, आपण पार्थ आणि नंदिनीचं लग्न हे एखाद्या सोहळ्यासारखं साजरं करूया, चालेल ना? असं आता ती मानिनीला विचारते. मानिनीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात आणि ती हो असं म्हणते. तर आता नंदिनी आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता त्या दोघीही एकमेकींना आता मिठी मारतात. तेव्हा वसू आता पुन्हा विचारते की मला माफ करशील ना? त्यावेळी आता मानिनी हो असं म्हणते. रम्या पुढे आता म्हणते चला आपण केक कापूयात ना आता. तेव्हा आता जोडीने केक कापायचा असं रम्या म्हणते. मग आता पार्थ आणि नंदिनी हे दोघेही लगेच तो केक जोडीने कापू लागतात. तेव्हा सर्वांना खूपच आनंद होतो. तर आता त्या दोघांचा केक कट करून झाल्यानंतर पार्थला आता नंदिनीला तो केक भरवण्यासाठी खूपच लाजल्यासारखं होत असतं. आता त्याला काय करावं सुचत नाही, पण काहीही करून आज नंदिनीला केक मी भरवणारच असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा तो केक आता भरवणारच. तेव्हा नंदिनी आता नको असं म्हणते. तेव्हा सर्वजण नंदिनीकडे पाहतच राहतात. तर रम्यालाही मोठा धक्काच बसतो. पुढे आता नंदिनी इशारा करून सांगते की रम्याला केक भरवायचा आहे. मग आता पार्थ आणि नंदिनी हे दोघेही मिळून रम्याला केक भरवतात. तेव्हा रम्याच्या डोळ्यातून आता पाणी येतं आणि ती पार्थकडे पाहतच राहते. तेव्हा आता पार्थला ती म्हणते आता तू नंदिनीला भरव. मग आता पार्थ खूपच प्रेमाने नंदिनीला केक भरवतो. त्याचवेळी आता रम्याला जरा धक्काच बसतो, कारण आता पार्थ आणि नंदिनी हे दोघे एकत्र येणार या विचाराने तिला वाईटच वाटत असतं. काही वेळाने पार्थ म्हणतो चला, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं काही गोड. त्यानंतर आता नंदिनी म्हणते म्हणजे सावित्रीमाई म्हटल्याच होत्या, दुखावणाऱ्यांची मन जपा म्हणजे लग्नात कुठलंही विघ्न येणार नाही. त्यानंतर नंदिनी आता रम्याजवळ जाते आणि तिला विचारते की आता लग्न सुरळीत पार पडणार बरोबर ना? मग आता रम्या म्हणते हो, तुला बघायचं का कसं, असं म्हणून ती नंदिनीच्या पोटातच सुरा आता खूप असते. त्यावेळी आता घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो. नंदिनी खूप जोरात ओरडते. मग आता नंदिनी असं शारदा जोरातच ओरडते. काव्या आणि आरू लगेच पुढे येतात. मग मात्र नंदिनी असं पार्थ आता जोरातच मोठ्याने म्हणतो. आता रम्या म्हणते की बघायचं तुला कसं लग्न पार पडतंय ते, माझ्या पार्थ बरोबर लग्न करायला निघालीस का, असं म्हणून ती आता नंदिनीचं तोंडच पकडते. अगं माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाच माझा पार्थ हा होऊ शकत नाही, तुला कळलं का, असं म्हणून रम्या खूपच अतेताईपणा करते आणि नंदिनीला खूपच बोलू लागते. आता पोटामध्ये सुरा खूप असल्यामुळे नंदिनी आता बेशुद्ध होते आणि खाली पडते. तर घरातील सर्वजण आता अगोदर तिला पकडतात.
तेव्हा नंदिनीचा त्यामध्ये मृत्यू होतो। तेव्हा रम्या आता खूपच हसत असते। ते पाहून आता नंदिनी तिला भानावर आणते, कारण हे सगळं फक्त आणि फक्त तिचं स्वप्न असतं, तिचा भास असतो। आता हसणाऱ्या रम्याला शांत करत नंदिनी म्हणते की काय झालं काय? तेव्हा सर्वजण आता नंदिनीकडे पाहतच राहतात। मग आता पुढे नंदिनी पुन्हा विचारते, कोणत्या विचारात आहेस तू? अगं हे बघ, मी तुझ्यावर जी काही चिडचिड केली, तुझ्यावर रागवले, त्याबद्दल मी तुझी मनापासून माफी मागते। आता तू हे सगळं काही विसरून जा प्लीज। रम्या हो असं म्हणते तर नंदिनी तिला थँक्यूच म्हणते। मग आता नंदिनी आणि त्याचबरोबर रम्या एकमेकींना मिठी मारतात, परंतु आता रम्याच्या मनात नंदिनीविषयीचा राग हा चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो। तिला असं वाटत असतं की आत्ताच्या आत्ता नंदिनीचा गळाच दाबावा, नळीचा घोट घ्यावा। तर आता काही वेळाने सर्व वातावरण अगदी छान झालेलं असतं। मग त्यानंतर काव्या आणि आरू या शारदाला आता लगेच रूममध्ये बोलवतात आणि तेथे गेल्यानंतर शारदासमोर प्रश्नांचा भाडीमारच करतात की ती रम्या असं का म्हणाली की पार्थ मी तुला आता विसरले आहे, माझं आता तुझ्यावर प्रेम नाही वगैरे वगैरे। मग आता शारदा म्हणते तुम्हाला कशाला हवाय नसत्या चौकशा? त्यावेळी कशाला हवाय म्हणजे आपल्या नंदिनीताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे असं आता काव्या म्हणते। आम्हाला सुद्धा माहीत हव्यात ना या गोष्टी। बरं सांगायचं नसेल ना तर नको सांगू, आम्ही नंदिनीताईला थेट जाऊनच विचारतो असं म्हणून आता काव्या निघालेली असते। शारदा तिचा हात पकडते, तिला अडवते। मग त्यानंतर आता शारदा सांगू लागते, अगं मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हा मोठी माणसं काही बिही बोलतात, परंतु मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचे आपापसातले निर्णय असतात आणि ते निर्णय आपले सतत बदलत असतात। त्यामुळेच मी तुम्हाला सांगतेय, तेव्हा आई घुमून फिरून बोलू नको, जे काही स्पष्ट आहे ना ते आम्हाला सांग असं काव्या म्हणते। तर आरू सुद्धा म्हणते हो आई, जे काही असेल ते स्पष्टपणेच सांग, कारण आता सगळं काही आता जाणून घ्यायचंच आहे। त्याच वेळी आता शारदा म्हणते आपल्याकडे मामाच्या मुलाचं आणि आत्याच्या मुलीचं लग्न करण्याची रीत आहे की नाही? मग आता त्या दोघीही म्हणतात हो आहे। मग तसंच आहे हे, रम्याने लहानपणापासून फक्त आणि फक्त पार्थचा विचार केला होता। तेव्हा आता काव्या आणि आरू या जोरातच ओरडतात, काय? मग आता काव्या म्हणते पार्थ आणि ती रम्या? त्याच वेळी आता शारदा म्हणते हळू बोला जरा, पण हे सगळं काही फक्त रम्याकडून होतं, पार्थचं तिच्यावर प्रेम वगैरे काहीही नव्हतं आणि आता तिला तिची चूक समजली आहे म्हणून तिने हे लग्न स्वीकारले। त्यावेळी आता काव्य म्हणते बरं झालं, एक टेन्शन गेलं असं म्हणून ती मोकळा श्वास घेते। त्यानंतर आता आरू म्हणते आई खरंच खूप मोठा मॅटर होता ग, बरं झालं हे सगळं वेळेतच सॉल्व्ह झालं। तेव्हा काव्या म्हणते बरं झालं, होणारच होतं आणि झालंच ते, म्हणजे ना पार्थच्या नशिबी आपली नंदिनी ताईच आहे। पण नंदिनी कुठे आहे असं शारदा आता विचारते, कारण नंदिनी तिला कुठेच दिसत नसते। तेव्हा आता आरू म्हणते आई ती वाड्याबाहेर थांबली आहे, त्यावेळी आत्ता कुठे रात्रीची बाहेर गेली असं आता शारदा विचारते। तेव्हा मी जाते ना नंदिनी ताईकडे, आमची कुल्फी पार्टी आहे असं आता आरू म्हणते। शारदा म्हणते हळू जाग आणि जरा लवकर ये। तेव्हा असं म्हणून शारदा आता आतमध्ये जाते, तर काव्याच्या मनात सारखे सारखे प्रश्न निर्माण होत। आपल्याला असं वाटत असेल की रम्याचं अजूनही पार्थवर प्रेम नसेल, परंतु काहीतरी गडबड नक्कीच आहे असा तिच्या मनात दाट संशय असतो। तर आता दुसरीकडे बकुळा ही चिनू मिनू या दोघींनाही घेऊन त्याचबरोबर वसू आणि रम्याला घेऊन रूममध्ये जाते आणि रम्याला म्हणते की ही तुमची रूम छान आहे ना, आवडली ना तुम्हाला? तर वसू काहीच बोलत नाही। त्यानंतर बकुळा म्हणते की अहो या सगळ्या गडबडीत आपली ओळखच करायची विसरून गेली, हां सॉरी, परंतु आता मी माझं नाव सांगते, माझं नाव बकुळा आणि या दोघीही माझ्या मुली चिनू आणि मिनू, पुढच्या महिन्यात एकीचं लग्न आहे। आणि रम्या ऐक, अगं तू जे काही बाहेर केलं ना, म्हणजे तो केक काय, तो चाकू काय, तसं माझ्या मिनूच्या लग्नात अजिबात काही करू नको हां। अगं आम्ही केवढे घाबरलो होतो असं म्हणून आता ती रम्याला चांगलीच सुनावते आणि हसूनच बाजू मारून घेते। तेव्हा तुम्ही आता दोघीही आंघोळ करून घ्या, फ्रेश होऊन या असं आता बकुळा म्हणते। मग चिनू मिनू या दोघीही म्हणतात की दिदे तिथे फॉरेनसारखं इथे शॉवरसुद्धा आहे आपल्या बाथरूममध्ये, एक दाबलं की गरम पाणी आणि दोन दाबलं की लगेच थंड पाणी, असं सगळी व्यवस्था आहे असं आता रम्याला आणि वसूला त्या तिघीही सांगू लागतात।
त्यानंतर रागातच आता वसूही त्यांच्याकडे पाहू लागते, तर बकुळा तिच्या दोन्हीही मुलींसह लगेच तेथून जाते. काही वेळानंतर वसू आता खूप चिडलेली असते, तेव्हा ती पटकन दार बंद करून घेते आणि रम्याला खडसावत विचारते, काय ग, काय ठरलं काय होतं आपलं? तुला चाकू काढायला कोणी सांगितला होता? मूर्खपणा कशाला केलास? अगं सर्वजण किती घाबरले होते, तू पाहिलं ना? अगं तुझी एक चूक आणि आपला सर्व प्लॅन फेल असं होणारच आहे, असं वसू रम्याच्या वेडेपणावर म्हणते. त्याच वेळी आता रम्या रागातच म्हणते, खड्ड्यात गेला तुझा प्लॅन आहे. अगं इथे तुझं ऐकून मी सगळ्यांबरोबर गोड गोड बोलतीये आणि त्या नंदिनीबरोबर मी आयुष्यात कधीही गोड बोलू शकतच नाही. आणि माझ्या पारच्या हातून त्या नंदिनीला केक खाण्याची काय गरज होती? माझा कसा तेळपापड होत होता आई, तुला नाही माहीत. मग आता वसू म्हणते, हे बघ रम्या, मी तुला आत्ताच सांगतेय की जर तुला असं वाटत असेल ना पार्थ आणि नंदिनीचं लग्न व्हावं नाही, तुझ्याबरोबरच पार्थचं लग्न व्हावं, तर तुला एक गोष्टही करावीच लागेल, त्या दोघांबरोबर अगदी गोड गोड बोलावंच लागेल. सो जरा पेशन्स ठेव. त्यावेळी रम्या म्हणते, नाही आहेत माझ्याकडे पेशन्स. मला अगोदर सांग, तू हे लग्न कसं थांबवणार आहेस? अगं प्लॅन तरी काय आहे तुझा? मी येताना तुला इतक्यांदा विचारलं तरीही तू मला सांगतच नाहीयेस. त्यावेळी वसू म्हणते, नाही सांगणार. हा तुझा जो अताताई स्वभाव आहे ना, त्यामुळे तू सगळं काही अगदी बिघडवूनच टाकशील आणि म्हणूनच मी तुला कधीही काही सांगणार नाही. त्याच वेळी आता आई सांग ना गं, असं रम्या पुन्हा पुन्हा म्हणू लागते. तेव्हा वसू म्हणते, रम्या हे बघ, तू इमोशनल आहे आणि मी प्रत्येक गोष्टीचा विचार ना अगदी नीट करत असते, त्यामुळे आता मी तुला काहीही सांगणार नाहीये, असं रागातच वसू म्हणते. आता तू जा आणि अगोदर फ्रेश हो, असं रागातच ती म्हणते. त्यानंतर आता इकडे नंदिनीही बाहेर फिरत असते, तेव्हा आरू तेथे जाते आणि म्हणते, ताई एक पार्थ जिजूंसाठी आणि एक तुझ्यासाठी ही कुल्फी. मग आता नंदिनी म्हणते, नको हां, मी नाही कुल्फी खाणार आणि पार्थला सुद्धा द्यायची नाही, उगीच घसा दुखेल. तेव्हा काय अगं ताई तू पण अशी, असं आता आरू म्हणते. तेवढ्यातच मुक्ता आता तेथे येते आणि नंदिनी नंदिनी असं करत तिला गोल गोल फिरवते. तेव्हा मुक्ता तू आलीस, असं आता नंदिनी विचारते. तेव्हा मुक्ता म्हणते, हो येणारच ना, माझ्या लाडक्या मैत्रिणीचं लग्न आहे म्हटल्यानंतर, असं म्हणून आता त्या दोघीही एकमेकींना मिठी मारतात, भेटतात. त्यावेळी तू कशी आहेस असं एकमेकींना ते विचारतात. त्यावेळी लग्नाचा ग्लो तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय, हां किती क्यूट दिसतीये तू, असं मुक्ता म्हणते. मग आता आरूकडून लगेच त्या 2 कुल्फी घेत आता मुक्ता म्हणते, चल आता आपण दोघीही एकत्र कुल्फी खाऊयात. आणि अजून एक सांगू का, सागरच्या नावावर पार्थने पत्रिका पाठवली होती म्हणून मी इकडे आले. नंदिनी म्हणते की मुद्दामच मी कळवलं नाही, अगं इकडे गावी लग्न आहे म्हटल्यानंतर कुणी येणार नाही मला माहीत होतं. त्यावेळी मुक्ता म्हणते, पण मला तुला भेटायचंच होतं. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं झालं तू आली, आता लग्नासाठी मला टिप्स मिळतील. त्यावेळी आता मुक्ता म्हणते, हो काहीही झालं तरी आता तुझ्या टिप्स तुलाच लिहायच्या आहेत, तुझा संसार तुलाच करायचा आहे म्हटल्यावर काहीही करा त्याचा फायदाच नसतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हो अगं ते तर आहेच, पण अभ्यास तरी करून घेशील ना? मुक्ता म्हणते, हो तो तर नक्कीच करून घेणार. त्यावेळी मुक्ता आता विचारते, काय ग काय म्हणतायत मिस्टर पार्थ, मग ते आहेत तरी कसे? मग आता नंदिनी म्हणते की पार्थ छान आहेत. पुढे आता मुक्ता विचारू लागते, काय ग मग काय काय झालं, बाईकवरून फिरलात की नाही? त्यावेळी नंदिनी म्हणते, नाही ग अजून नाही. आता स्कूटीवरून अशी गाडी वळवताना एखादं आय लव्ह यू वगैरे? त्यावेळी आता नंदिनी म्हणते, नाही ग अजून काहीच नाही तसं. मुक्ता म्हणते, तुमचं ना कठीण आहे अगं, आजकाल कुणी असं राहतं का? त्यावेळी आता नंदिनी म्हणते, बरं आमचं जाऊ दे, तुझं काय? तेव्हा मुक्ता आता म्हणते, आमची गाडी अजून रिव्हर्स घेरवरच आहे, पण होईल आता हळूहळू सगळं ठीक. दुसरीकडे सागर पार्थला भेटलेलं असतं, तेव्हा सगळं काही ओके ना, असं आता सागर पार्थला विचारतो. तेव्हा पार्थ उत्तर देत म्हणतो, ओके गुड. मग आता व्हेरी गुड असं सागर म्हणून हसतो. त्यानंतर सागर पुन्हा विचारतो, काय मग झालं का सगळं करून? तेव्हा पार्थ म्हणतो, काय म्हणालास? तेव्हा सागर आता म्हणतो, काही नाही सॉरी हां, अरे खरेदी प्री वेडिंग असं मी म्हणतोय. पार्थ म्हणतो, काय खरेदीचं म्हणतो का? अरे खरेदी तर घरच्यांनीच केली. मग सागर विचारतो, प्री वेडिंगचं काय? तेव्हा प्री वेडिंग अजून बाकी आहे असं आता पार्थ म्हणतो. तर आता सागरला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा अजून काय काय बाकी आहे असं सागर विचारतो. तेव्हा पार्थ म्हणतो, सगळंच बाकी आहे.
सागर म्हणतो, एवढ्या दिवसात तू केलं काय, निदान किस वगैरे? मग आता पार्थ जोरातच ओरडतो. तो म्हणतो, काहीच नाही अजून. सागर म्हणतो, काय तुमचं खरं नाही, कारण तुमचं तर आता सगळंच राहिलंय असं म्हणायचं. पार्थ म्हणतो, हो सगळंच राहिलंय तसं. त्यावेळी आता आय लव्ह यू तरी म्हटला की नाही नंदिनीला, असं सागर विचारतो. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही रे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सागर आणि मुक्ता प्लॅन करतात की या दोघांना एकमेकांना आय लव्ह यू म्हणायला लावायचंच, असं प्लॅनिंग करून ते दोघे म्हणून ते एकमेकांना आता एकांतात भेटवतात. त्यावेळी आता नंदिनी पार्थ एकटेच तेथे असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, आज मी हिम्मत करून तुम्हाला सांगणारच आहे नंदिनी आई. तेव्हा नंदिनीला वाटतं की हा आता आय लव्ह यू म्हणणार, पण आता पार्थ आय लाईक यू असं म्हणतो. त्यावेळी नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर नंदिनीची आता मेहंदी असते. रम्या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असते. तेवढ्यातच आता जानकी तेथे येते आणि रम्याला जोरात धक्का मारते. तेव्हा आता रम्या रागातच म्हणते, अपशकुन झाला. तेव्हा जानकी म्हणते, अपशकुन नाही झाला तर माझ्या नंदिनीच्या हातावर शकुनाचीच मेहंदी लागणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.